नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खरं म्हणजे या विषयावर मी बोललोय, पण मला असं वाटलं की पुन्हा एकदा बोललं पाहिजे. राहुल गांधींची भाषणं मी ऐकली. अमरावतीतलं भाषण ऐकलं, सोलापुरातलं भाषण ऐकलं, आणि मला खरंच असं वाटलं की एखादा माणूस किती बदलू शकतो. म्हणजे मला आठवतं, राहुल गांधींची मुलाखत मी घेतली होती 2012-13च्या सुमारास, आणि अगदी 1 to 1, म्हणजे राहुल गांधी आणि मी असे आम्ही दोघेच होतो. आणि त्यापूर्वी एकदा 2010 मध्ये आम्ही भेटलो होतो. 2010 मधली भेट, तेव्हाही मी आणि राहुल गांधी दोघेच. 2012 मध्ये मुलाखत घेतली, तेव्हाही राहुल गांधी आणि मी आम्ही दोघेच. मला आठवतं, तेव्हा जेव्हा भारत अमेरिका आण्विक करार झाला, त्यावर मी नियतीशी करार, नव्या जगाचे नवे आकलन नावाचं पुस्तक लिहिलं होतं, आणि त्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद आलेला होता. तर ते पुस्तक, त्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद मी राहुल गांधींना गिफ्ट केला होता. ते पुस्तक मी त्यांना दिलं होतं. ते पुस्तक त्यांनी चाळलं, आणि त्या पुस्तकामध्ये त्यांचं जे भाषण आहे संसदेमधलं, कलावती वगैरे, तो सगळा संदर्भ त्यांनी दिलेला. ते त्यांनी बघितलं आणि म्हटलं, अच्छा, अरे कलावती के बारे में भी आपने लिखा है. तेव्हाचे राहुल गांधी हे तुलनेने फारच अपरिपक्व होते, वाढत होते, घडत होते, पण अद्यापही त्यांना सूर सापडत नव्हता. पण एक लक्षात आलं होतं माझ्या, म्हणजे तेव्हा मला आठवतं, तेव्हा मी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती, बंदे में है दम, आणि राहुल गांधी हा उद्याचा आश्वासक चेहरा आहे, अशा प्रकारची ती पोस्ट होती. ती पोस्ट वाचून काँग्रेसमधल्या पण काही लोकांचे मला फोन आले की बाकी ठीक आहे, पण हे जरा राहुल गांधींबद्दल एवढं कौतुक जरा जास्त होत आहे. तुम्हाला वाटतं का की राहुल गांधींमध्ये क्षमता आहे? हे जरा आवटे साहेब, तुमच्याकडनं अशी अपेक्षा नाही, जरा अतिरेकच झाला. तेव्हा आजच्यासारखं ट्रोलिंग नव्हतं, त्यामुळे फार भयंकर रिॲक्शन्स किंवा कमेंट्स आल्या नव्हत्या की तुम्ही राहुल गांधीचे चमचे आहात, तुम्ही आणखी काही करता आहात, राहुल गांधींची तुम्ही सुपारी घेतलेली आहे वगैरे, असं काही फार वाईट भाषेत तेव्हा लोक बोलत नव्हते. त्या भाषा बरीच बरी होती, पण तरीसुद्धा लोकांना हे पटलं नव्हतं. पण मला मात्र राहुल गांधींना भेटल्यानंतर हे पटलं, जाणवलं, वाटलं की खरंच हा माणूस वेगळा आहे, या माणसामध्ये काहीतरी वेगळ्या क्षमता आहेत. त्याच्यानंतर हळूहळू राहुल गांधींना बघत गेलो. मधल्या काळामध्ये राहुल गांधींनी काही चांगल्या गोष्टी केल्या, काही वाईट गोष्टी केल्या. अचानकपणे ते यायचे, अचानकपणे गायब व्हायचे, सातत्य नाही असा मुद्दा असायचा, कन्सिस्टन्सी नाही हा मुद्दा होताच. दरम्यानच्या काळात त्यांनी जे विधेयक फाडलं, त्यावरून बरीच चर्चा झाली. विधेयक फाडलं हे खरं होतं, पण ते विधेयक कुठलं होतं याचा विचार अनेकांनी केला नाही. ते विधेयक असं होतं की जे टेंटेड आमदार खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना संरक्षण दिलं जाऊ नये यासाठी त्यांनी ते विधेयक फाडलं. म्हणजे थोडक्यात भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं नो टॉलरन्स, भ्रष्टाचाराला मी खपवून घेणार नाही, अशी ती भूमिका होती. त्यामुळे मुद्दा चांगला होता, पण ज्या पद्धतीनं त्यांनी ते केलं त्या पद्धतीमुळे त्यांची बरीच बदनामी झाली, आणि मग त्यानंतर त्यांच्याबद्दल बरीच टीका पण झाली. मुळात राहुल गांधींनी कुठलं मंत्रिपद घेतलं नाही, त्यामुळे स्वतःला प्रूव्ह केलं नाही, स्वतःला सिद्ध केलं नाही, अशी सगळी चर्चा झाली. 2014 नंतर तर राहुल गांधींच्या अनुषंगानं बरंच काही वावगं बोललं गेलं. राहुल गांधी यायचे, भाषणं करायचे, पण त्याच्या भाषणामध्ये तो दम नसायचा, सूर लागत नव्हता. राहुल गांधी हा एक चांगला बुलंद पर्यायी नेता आहे असं वाटत नव्हतं. असं बरंच काही होत होतं. आता मात्र चित्र बरंच बदललंय. राहुल गांधींची कालची सभा ऐकल्यानंतर, सभा बघितल्यानंतर, त्यांची देहबोली, त्यांची स्वतःला कॅरी करण्याची पद्धत, हे सगळं पाहिलं, मुद्दे, कॉन्टेंट, भाषा, सहजता, सेन्स ऑफ ह्युमर, हे सगळं पाहिलं आणि असं लक्षात आलं की एक महत्वाचा नेता उदयाला येतोय. हे मी राहुल गांधींच्या गौरवपर बोलतोय असं नाही, मला ट्रान्सफॉर्मेशनमध्ये खूप रस आहे. मला स्वतःला माणसं बदलतात याची मला खात्री आहे, आणि माणसं कशी बदलतात याचं मला फार कुतूहल आहे. कालचा अगदी माणूस काहीतरी वेगळा होतो, तो वेगळ्या पद्धतीने वाढतो. मला असं वाटतं की तुम्ही, मी, आपण प्रत्येक जण अशा प्रकारे बदलू शकतो, अशा प्रकारे वेगळे काही होऊ शकतो. आजचे आपले अनेक दुर्गुण असतात, सद्गुण सगळे एकत्र असतात, त्यातून स्वतःचं मेक ओव्हर करणं हे अवघड असतं, पण अशक्य नसतं. त्यातून एक वेगळा माणूस जन्माला येऊ शकतो. राहुल गांधींकडे बघून मला असं वाटलं की हा राहुल गांधी काहीतरी वेगळाच आहे. अमरावतीमध्ये, सोलापूरमध्ये ज्या प्रकारची गर्दी होती, ज्या प्रकारे लोक होते, ज्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद होता, ज्या प्रकारे लोक टाळ्या वाजवत होते, ज्या प्रकारे लोक त्यांच्याशी कनेक्ट करत होते,
अशी सभा अपवादानं होते. एवढ्या उत्स्फूर्त पद्धतीनं लोक बोलतायत, ऐकतायत, कनेक्ट करतायत, हे फार अपवादात्मक आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की राहुल गांधींबद्दल पुन्हा एकदा बोललं पाहिजे. तसे राहुल गांधींबद्दल काही फार व्हिडिओज आपण केलेले नाही आहेत. राहुल गांधी हे महत्त्वाचे नेते आहेत असं वाटलं म्हणून मुद्दाम मी ते केलं. मी खरं म्हणजे कालचं राहुल गांधींचं भाषण हे मी म्हटल्याप्रमाणे ते खरोखरच तुफान भाषण होतं. मग लोकांना कळेल अशा भाषेत राहुल गांधी बोलतायत, लोकांचे मुद्दे मांडतायत, त्यांचे प्रश्न मांडतायत, त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास दिसतोय, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. हे कदाचित मला असं वाटतं की भारत जोडोमुळे राहुल गांधींना ही नस सापडली असेल का. शेवटी असं आहे की तुम्हाला देश कळायला पाहिजे आणि देश कळण्यासाठी देश फिरलं पाहिजे. म्हणजे स्वामी विवेकानंदांबद्दल असं म्हटलं जातं की परिव्राजक व्रत विवेकानंदांनी स्वीकारलं. कारण त्यांना रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, तुला देशासाठी काही करायचं असेल तर तू हा देश पाहिला पाहिजे आणि ज्याला देश पाहायचा आहे तर देशभर फिरलं पाहिजे. हे अनेकांनी केलं. स्वामी विवेकानंदांनी केलं, त्यानंतर महात्मा गांधींनी केलं. महात्मा गांधी देशभर फिरले. देशभर फिरणं, देश बघणं उघड्या डोळ्यांनी इतकी वेगळी वेगळी गोष्ट आहे ना की तुम्हाला देश समजतो, माणसं समजतात. आणि राहुल गांधींसारखा माणूस तर जो तशा अर्थानं एका आयव्हरी टॉवरमध्ये असणारा माणूस, अशा आयव्हरी टॉवरमधून बाहेर पडून, हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर पडून राहुल गांधी लोकांमध्ये गेले आणि त्यांनी लोकांना बघितलं. भारत जोडोमुळे काहीतरी घडलंय, पण भारत जोडो नंतरचे राहुल गांधी हे फार वेगळेच आहेत. मी म्हटल्याप्रमाणे 2010 मध्ये मला राहुल गांधी भेटले, आता 2024 मध्ये राहुल गांधी भेटले आणि या 14 वर्षांमध्ये माझ्या लक्षात असं आलं की हा फार फरक पडलेला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी खरं म्हणजे राहुल गांधींना सल्ले देण्यापेक्षा त्यांच्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे. आपल्याकडे अनेकदा राहुल गांधींना सल्ले द्यायला फार आवडतं लोकांना. राहुल गांधींनी हे केलं पाहिजे, राहुल गांधींनी ते केलं पाहिजे, पण राहुल गांधी जे करतायत ते शिकणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य मी मगाशी म्हटलो की त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये भपकेबाजपणा नाहीये, कृत्रिमता नाहीये अजिबातच. एकदम जे आहे ते थेटपणे, सी थ्रू, पारदर्शक. काय माझा वारसा आहे, मी कोणाचा कोण आहे, काही नाही, सहजपणे मी साधा टी शर्ट आणि जीन्सवर ते सभेला येतात आणि प्रचार सभेमध्ये येताना अगदी सहजगत्या बोलतात, लोकांशी थेटपणे संवाद करतात. काही बडेजाव नाही, काही उगाच त्यासाठी काहीतरी फार वेगळ्या गोष्टी नाही आहेत. असं राहुल गांधींचं असणं हे फार वेगळं आहे. आणि मला एक आणखी महत्वाचं असं वाटतं की ते ऐकून पण घेतात. मी अनेकदा आपल्याकडे असं होतं की मन की बात करता करता आपण इतरांच्या मन की बात ऐकतच नाही. राहुल गांधी इतरांची पण मन की बात ऐकतात, ऐकून घेतात. विशेषतः भारत जोडोमध्ये ते फार नीटपणे जाणवलं. हाही मुद्दा फार महत्वाचा आहे. मला असं वाटतं की एका अर्थानं ही जी प्रेमाची भाषा आहे, ती प्रेमाची भाषा राहुल गांधींना समजली आहे. हा त्यांचा फार महत्वाचा मुद्दा आहे. हा त्यांचा फार महत्वाचा मुद्दा मानला पाहिजे. एक आणखी महत्वाचा मुद्दाम सांगितला पाहिजे की राहुल गांधींनी जाहीर केलं, मध्यंतरी एक भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये राहुल गांधी काय म्हणाले, तसं म्हटलं की माझं लाईफ मिशन काय आहे, वंचितांना न्याय देणं हे माझं लाईफ मिशन आहे. हा मुद्दा फार महत्वाचा. लाईफ मिशन हा शब्द त्यांनी वापरला. त्यांचं नुकतंच एक भाषण झालं दिल्लीमध्ये सामाजिक न्याय या संदर्भामध्ये. त्यात ते असं म्हणतात की मुळामध्ये माध्यम, न्यायपालिका असोत, उद्योग असोत, या सगळ्या ठिकाणी SC, ST, OBC, आदिवासी, अल्पसंख्याक यांचा म्हणावा तेवढा सहभाग नाहीये, की म्हणून तो सहभाग फारच कमी आहे. परवा अमरावतीच्या भाषणात सुद्धा ते म्हणाले. त्याचं म्हटलं की मला जातीमध्ये रस नाहीये. म्हणजे मी जातींचा उल्लेख करतो कायम, SC, ST, OBC, पिछडे वगैरे असं म्हणतो. मला जातींमध्ये रस नाहीये, मला माणसांमध्ये रस आहे. मला बेसिकली सामाजिक न्यायामध्ये रस आहे. म्हणून त्यांची यात्रा सामाजिक न्याय यात्रा होती. ते आणखी असं म्हणाले की मला पिछडा वर्ग हा शब्दच आवडत नाही. आपल्याला पिछडा वर्ग हा शब्द पुसून टाकायचा आहे, मागासले पण पुसून टाकायचं आहे. आपल्याकडे कोणी मागासले असता कामा नये अशी माझी इच्छा आहे. ज्या 90% लोकांना आर्थिक सामाजिक भागीदारी नाही मिळालेली, ज्यांना त्यांचा वाटा नाही मिळालेला, त्यांना त्यांचा हिस्सा मिळाला पाहिजे. हा माझ्याकरता पॉलिटिकल मुद्दा नाहीये, राजकीय मुद्दा नाहीये, राजनैतिक मुद्दा नाहीये. माझ्यासाठी हे लाईफ मिशन आहे. एक लक्षात घ्या, लाईफ मिशन आणि राजकीय मुद्दा याच्यामध्ये फरक आहे. त्यांना विचारलं की राजकीय मुद्दा आणि लाईफ मिशन याच्यामध्ये काय फरक पडतो, तर ते असं म्हटले की राजकारणामध्ये कॉम्प्रोमाइज होऊ शकतं, तडजोड होऊ शकते. लाईफ मिशन मध्ये तडजोड होत नाही, कारण ती माझी पॅशन आहे, ती माझी कंपॅशन आहे. सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. सगळ्या जातींच्या, सगळ्या वर्गाच्या लोकांना, स्त्री पुरुषांना, सगळ्या धर्माच्या लोकांना,
न्याय मिळाला पाहिजे, हे माझं लाईफ मिशन आहे, हे माझं जीवन ध्येय आहे. आणि जीवन ध्येय जेव्हा असतं तेव्हा त्या ध्येयाच्या समोर अजिबातच तडजोड केली जात नाही. राजकारणात तडजोडी होतील, पण जे ध्येय असतं त्या ध्येयामध्ये तडजोड कशी होईल. आणि म्हणून हे माझं लाईफ मिशन आहे असं ते म्हणाले. खरं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ते पण असं म्हणाले की आपल्याला इतिहासामध्ये अनेकदा फार नीटपणे सांगितलं जात नाही. आपल्याला इतिहासामध्ये केवळ 2-3 माणसं सांगितली जातात, पण खूप लोकांनी काम केलं आहे, अनेकांनी काम केलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ते कोणी काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आज आपण इथपर्यंत जे आलेलो आहोत, स्वातंत्र्य मिळवणं, स्वातंत्र्याचं रूपांतर स्वराज्यामध्ये, स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करणं आणि इथपर्यंत हा देश घडणं, यामध्ये अल्पसंख्याक समूहाचा वाटा सगळ्यात मोठा आहे. खरं तर अगदी मध्यवर्ती आहे, पण हे आपल्याला माहिती नसतं. आपले तरुण तुम्ही जर बघा की मोबाईल, सोशल मीडिया, रील्स याच्यामध्ये गुंतून पडतात, त्यामुळे त्यांना वास्तव कळत नाही. त्यांना कळायला पाहिजे की वास्तव काय आहे. या मोबाईलच्या जंजाळातनं बाहेर पडून डोळे उघडून आपल्याला वास्तव समजून घेतलं पाहिजे. पुढे ते म्हणाले, जातनिहाय जनगणना हा आपल्या समोरचा सामाजिक प्रश्नांचा जो मुद्दा आहे त्याचा तो खरं म्हणजे आपला नॅशनल एक्सरे आहे. जात गणना म्हणजे जातीयवाद वाढवणं नाहीये, तो एक्सरे आहे की नक्की काय आहे, आपण कुठे आहोत, कोण कहाँ पे है, कोण कुठल्या लोकेशनला आहे, कोण कुठल्या पोझिशनला आहे. आज मी इथे आहे त्याच्यामध्ये माझ्या जातीचा वाटा न कळत असतो. मीच हे केलं असं म्हणताना मला त्यामुळे आपोआपच काही अधिकार मिळतात, काही प्रिव्हिलेज्ड गोष्टी मला मिळतात. तो जो विशेषाधिकार आहे, तुम्ही एखाद्या जातीमध्ये जन्माला येणं हा अनेकदा विशेषाधिकार असतो. तेव्हा तुम्ही तुमची तुलना अन्य जातीतल्या माणसाशी करू शकत नाही. हा जातीयवाद नाहीये, पुन्हा लक्षात घ्या. हे उलटपक्ष सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे हा. आणि सगळ्यांनी एका वाटेवर येणं यासाठी हा मुद्दा फार महत्वाचा आहे की तुम्ही एका जातीमध्ये जन्माला आलात म्हणजे आपोआपच काय झालं, आपोआपच तुम्हाला एक विशेष अधिकार मिळाला. पण त्याही पलीकडे सगळ्या जातसमूहांनी, सगळ्या धर्मांनी, स्त्री पुरुषांनी एका लेवल प्लेइंग ग्राउंडवर यायचं असेल, लेवल प्लेइंग फील्डवर यायचं असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल, आपल्याला लढा द्यावा लागेल. राहुल गांधी पुढे असं म्हणाले की हा लढा सोपा नाही याची मला कल्पना आहे. हा लढा कठीण आहे, हा लढा अवघड आहे, पण आपण सगळेजण एकत्र आलो तर निश्चितपणे सामाजिक न्यायाच्या दिशेनं आपण जाऊ शकतो. पिछड्यांबद्दल आपण आज बोलतो आहोत कारण आपल्याला पिछडा हा शब्द पुसून टाकायचा आहे. ज्याला मागासले पण पुसून टाकायचं आहे त्याला मागासलेपणावर बोलावं लागतं. आणि ज्याला मागासलेपण कायम ठेवायचंय तो असं म्हणतो कशाला हे असं बोलतं मागासलेपण वगैरे, असं काही बोलू नका, आपण सगळे समान आहोत. आपण सगळे समान आहोतच. पण मी मागे सांगितलं होतं, बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते, 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण एका आंतरविरोधपूर्ण जगामध्ये प्रवेश करतो आहोत. या जगामध्ये राजकीय समता असेल, एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य असेल, पण त्या देशामध्ये सामाजिक समता नसेल, आर्थिक समता नसेल तर हा देश कोसळेल, ही लोकशाही कोसळेल. तोच मुद्दा, सामाजिक न्यायाचा मुद्दा राहुल गांधी मांडतायत आणि म्हणून ते जास्त महत्वाचं. सामाजिक न्यायाची जाणीव आली कशी असेल हा प्रश्न मला अनेकदा पडतो. आणि मला अनेकदा असं वाटतं की राहुल गांधी असणं सोपं नाहीये. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी सख्या काकाचा मृत्यू तुम्ही बघता, लाडक्या आजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो तेव्हा तुम्ही उन्हापुऱ्यात 14 वर्षांचे असता. 21व्या वर्षी वडिलांच्या शरीराच्या झालेल्या चिंधड्या तुम्हाला दिसतात, तरी तुम्ही विचलित तर होत नाहीच, उलट पक्षी वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ करता. आई वडिलांचा प्रेमविवाह, आई मूळची वेगळ्या देशाची म्हणून असभ्य अश्लील भाषेमध्ये तिच्यावर रोज टीका केली जाते. अगदी खालच्या पातळीवरची घाणेरडी भाषा वापरली जाते. आईच्या चारित्र्यावर रोज चिखलफेक होते, कुजबूज कॅम्पेन चालते, तरीही तुमच्या मनात सुडाची भावना निर्माण होत नाही. देशाची सगळी सत्ता ताब्यात असल्यानंतर सुद्धा आणि सत्ता ताब्यात आल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या सत्तेमध्ये मशगूल होत नाही. शिवाय या अशा लोकांना वेचून वेचून मारणं सोडाच, प्रेमाशिवाय अन्य भाषा तुमच्या ओठी येत नाही. हे किती आश्चर्याचं आहे. तुमचा धर्म कुठला, आईचा धर्म कुठला, आजोबांचा, आजीचा, पणजोबांचा धर्म कुठला, यावरून एवढा त्रास दिला गेला तरी तुमच्या मनामध्ये कटुता कशी निर्माण होत नाही. मला प्रश्न पडतो अनेकदा. धर्मनिरपेक्षतेबद्दलची तुमची मांडणी तरी ओसरत नाही, भाषेचा स्तर घसरत नाही.
काँग्रेस सत्तेत असताना तुमची आई राजकारणाकडे फिरकत नाही, पण काँग्रेसची स्थिती बिकट झालेली असताना मात्र ती पदर खोचून उभी राहते. तिच्या वाट्याला हे सगळं येतं तरी तुम्ही सोसत असता, ती सारी सोसत असते, तरी तुमचा संताप होत नाही. तुमचा मनाचा संयम हलत नाही, हरवत नाही. राजकारणामध्ये उतरल्यानंतरही ते तुम्हाला पप्पू करून टाकतात. सगळ्यांना माहित आहे, राजकारणामध्ये उतरल्यानंतर ते तुम्हाला पप्पू करून टाकतात. सगळं जग तुमच्यावर तुटून पडतं. तुमची यथेच्छ बदनामी केली जाते. ट्रोलिंगचा अक्षरशः कहर होतो. रोजचं जगणं अवघड होतं. एवढा छळ होतो तरी तुम्ही निराश होत नाही, विफल होत नाही. ज्यांनी ट्रोल केलं त्यांचे तुम्ही जाहीर आभार मानता, आणि विखार ज्यांची मातृभाषा त्यांच्याशी सुद्धा तेवढ्याच प्रेमाने संवाद करू शकता. सगळं होत्याचं नव्हतं होत. पक्षाची पडझड सुरूच राहते. पक्ष आता उभारी घेणार नाही असं परसेप्शन तयार केलं जातं. तुमचा पक्ष पूर्णपणे संपला असं जगजाहीर केलं जातं. सोबत असलेले सोडून जातात. जे सोबत आहेत तेही तुम्हाला पप्पू मानू लागतात, तुमच्यावर टीका करू लागतात. मूर्खातले मूर्ख तुमच्यावर हसू लागतात. माध्यमं तुम्हाला बदनाम करण्याची संधी सोडत नाहीत. अनेक माध्यमं तुम्हाला बदनाम करतात. देशद्रोही अशी प्रमाणपत्र जे वाटतात ते तुम्हाला देशद्रोही सुद्धा मानत जातात. तरी तुम्ही मैदान सोडत नाही. आयडिया ऑफ इंडियासाठी रान पेटवणं थांबवत नाही. निवडणुकातले जय पराजय, सत्तेची समीकरणं हे सगळं सुरू असताना हा व्यापक लढा तुम्ही सोडत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी जवळचे दुरावतात, भले भले साथ सोडतात, तरी तुमची जिगर काही कमी होत नाही. आज अशा साध्या माणसांसाठी तुम्ही लढताना दिसता, झगडताना दिसता, ज्याला व्यवस्थेमध्ये काही आवाज नाही. तुम्ही मैलोन मैल झपझप चालत राहता, त्या भारताशी बोलत असता जो कधी टीव्हीच्या पडद्यावर उमटत नाही. हे खरंच तुम्ही कसं करत असता हा प्रश्न कायमच पडत असतो. एवढंच नाही, खासदारकी जाते, घर जातं. खासदारकी गेल्यानंतर घर हिरावून घेतलं जातं, तरीही तुमच्या चेहऱ्यावरचं $1,000,000 स्माईल ओसरत नाही. कशी करू शकता तुम्ही अविरत अशी प्रेमाची भाषा? कशी जगू शकता अशी आयडिया ऑफ इंडिया? आयुष्यभर हिंसा सोसूनही कशी सांगू शकता अहिंसा? खरं म्हणजे राहुल गांधी, तुम्ही जेव्हा 54 वर्षांचे व्हाल, तुमचा जूनमध्येच वाढदिवस आहे, तेव्हा निकाल लागलेला असेल. माहित नाही तुम्ही किती विजय मिळवू शकाल. कदाचित पराभूत झालेले पण असाल. अमेठीमधून तुम्हाला लढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण अमेठी तुमच्यासाठी सुरक्षित नाही. तुम्ही अमेठीमधून पण पराभूत व्हाल असंही म्हटलं जात आहे. भारतामध्ये सुद्धा एकूण जो काही लोकसभेचा निकाल आहे तो तुमच्या बाजूने किती असेल किती नसेल माहिती नाही. पण जिथं सुडापोटी माणसं माणसांची खून करतात, खुल्या अभिव्यक्तीचे सगळे मार्ग बंद केले जातात, धर्माच्या उन्मादातून ठेचून मारलं जातं माणसांना, सातत्यानं होणाऱ्या अवमानामुळे अपयशामुळे माणसं आत्महत्या करतात, अशा वेळी तुमच्यात हे येतं कुठून असा मात्र प्रश्न मला पडतो. खरोखर मला एक प्रश्न असा पडतो कायमच की मुळामध्ये हे राहुल गांधी तुमच्यामध्ये येतं कुठून? हे येणं एवढं सोपं नाहीये, हे असणं एवढं सोपं नाहीये. आज ज्या प्रकारची सामाजिक न्यायाची भाषा राहुल गांधी करतायत त्यांना उद्देशून मला असं वाटलं की हे जरा बोललं पाहिजे. पण ही सामाजिक न्यायाची भाषा फार महत्वाची आहे. मुद्दा असा आहे की कुठल्या उन्मादी राष्ट्रवादाचा मुद्दा महत्वाचा ठरू पाहतोय की सामाजिक न्यायाचा मुद्दा महत्वाचा ठरू पाहतोय हे लक्षात येईल आपल्या. पण या प्रकारे मुद्दे मांडत राहणं हे राहुल गांधींचं मोठं यश आहे. निवडणुकातलं यशापयश ही वेगळी गोष्ट आहे. किती काळानंतर सत्ता मिळते हा वेगळा मुद्दा आहे. जी भारतीय जनता पार्टी, जी भाजप हा सत्तेमध्ये आहे, ते भाजपला सत्तेमध्ये येण्यासाठी दीर्घ काळ लागला. म्हणजे 1984च्या निवडणुकीमध्ये 2 जागा असणारी भाजप आज 303 जागी 2019 मध्ये आली. 2024 मध्ये काय होईल माहिती नाहीये. पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की निवडणुकातलं यश अपयश हा अतिशय वेगळा मुद्दा असतो. त्या पलीकडे एक मूल्य व्यवस्था उभी करणं हा मुद्दा असतो. आयडिया ऑफ इंडिया हा मुद्दा असतो. उशिरा का असेना पण अशा नेतृत्वाला लोक स्वीकारतात. असं नेतृत्व फार महत्वाचं असतं. राहुल गांधी हे त्या अर्थानं फार आश्वासक नेतृत्व आहे असं मला वाटलं. आणि मुख्य म्हणजे राहुल गांधींचा प्रवास हा ज्या प्रकारे घडण्याचा प्रवास आहे, ते स्वतः घडतायत. ते नवा देश घडवू पाहतायत, ते नवी मूल्यव्यवस्था घडवू पाहतायत, सामाजिक न्यायासाठी
नवा लढा उभा करू पाहतायत. हे अतिशय महत्वाचं आहे. विशेषतः या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये श्रीमंतांनी अधिक श्रीमंत व्हावं आणि गरिबांनी टाचा घासून मरावं असा काळ आलेला आहे. हे माझा एक सहकारी म्हणाला की लोक निवडणुकीमध्ये 200 कोटी रुपये खर्च कसे करतात. आपल्याला पेट्रोलचे भाव जरा वाढले आणि जरा इथून तिकडे जायचं बाहेर पडताना तरी चिंता असते की अरे बापरे 150 रुपये खर्च होतील आणि लोक 150 कोटी आरामात खर्च करतात. एवढे पैसे काही जणांकडे, मुठभरांकडे, आणि बाकी लोकांची अवस्था मात्र भयंकर बिकट, भयंकर वाईट. या सर्वसामान्य माणसांच्या भाषेत कुणी बोलणार की नाही. ही सर्वसामान्य माणसांची भाषा ही या देशाची मुख्य भाषा होणार की नाही. प्रेमाची भाषा ही या देशाची मातृभाषा होणार की नाही, हे खरे प्रश्न आहेत. खरा फैसला हा आहे. खरा फैसला हा आहे. हा देश गांधींचा, महात्मा गांधींचा की महात्मा गांधींचा खून करणाऱ्यांचा, हा प्रश्न आहे. हा देश प्रेमाचा की हा देश विखाराचा, हा प्रश्न आहे. हा देश युद्धाचा की बुद्धाचा, हा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या दिशेनं पावलं टाकणारा एक नेता आपल्याला दिसतो आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, त्याला सदिच्छा दिल्या पाहिजे. म्हणून मला असं वाटलं की या सदिच्छा आपण देऊया. तुम्हाला काय वाटतं? प्रेमाच्या भाषेत उत्तर द्या. किमान या व्हिडिओवर तरी विखारी कमेंट नको, जरा प्रेमाच्या भाषेत उत्तर द्या. उनका जो फर्ज है अहल ये सियासत जाने, उनका जो फर्ज है अहल ये सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे. प्रेमाचा पैगाम लोकांपर्यंत पोहोचवला आला पाहिजे. प्रेमाचं दुकान आपलं कायम सांभाळता आलं पाहिजे. या सगळ्या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये विखार एवढा विकला जातोय, विखाराला भाव पण एवढा मोठा आलेला आहे. अशा वेळी प्रेमाचा भाव कधी कमी झाला असेल कदाचित, पण शेवटी अंतिम सत्य तेच आहे. अशा दिशेनं जाणाऱ्या नेत्यांना आपणच बळ दिलं पाहिजे. तो नेता कुठल्याही पक्षाचा असो, तो नेता बाकी काही असो, पण त्याला बळ दिलं पाहिजे जर तो प्रेमाच्या भाषेत बोलत असेल, जर तो बुद्धाच्या भाषेत बोलत असेल. मला अनेकदा असं वाटतं की हा देश बुद्धांचा, पण आपण एवढे निर्बुद्ध का होत चाललो आहोत आणि आपण एवढे हतबुद्ध का होत चाललो आहोत. आपल्याला खऱ्या अर्थानं हा आशय कळायला पाहिजे, कळावा असं मला वाटलं. म्हणून फक्त एवढ्यासाठी आज जरा थोडंसं बोललो, वेगळं बोललो, रोजच्या धबडक्यापेक्षा थोडं वेगळं बोललो. कधीतरी आपला आतला आवाज असतोच, प्रेमाचा आतला आवाज असतो. राहुल गांधींना ऐकलं आणि असं वाटलं की अरे हा माझाच आतला आवाज आहे, हा तुमचा आतला आवाज आहे. हा आतला आवाज जर आपण ऐकला, भारताची कल्पना आपल्याला कळाली, प्रेमाचा अर्थ, आशय आपल्याला समजला, तर हा देश किती छान होईल, हा देश किती गोड होईल. असा देश आपल्याला हवा आहे. तो देश घडवण्यासाठी आपण काही केलं पाहिजे. आणि म्हणून जे जे नेते असे असतील की जे प्रेमाच्या अनुषंगाने बोलतील, जे प्रामुख्याने भारताच्या कल्पनेबद्दल बोलतील, अशा नेत्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. अशा नेत्यांना आपण बळ दिलं पाहिजे. एनिवे, बाकी बोलत राहू, भेटत राहू.